पाटण्यामधल्या भुशी डॅमवर पर्यटकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। तुफान पावसाचा अलर्ट दिला गेलेला आहे आणि त्याच दृष्टीने इथे गर्दी होताना दिसते। भुशी डॅमवरील दुर्घटनेनंतर सुद्धा आज पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी झालेली आहे। खरं तर पर्यटकांना या पाण्यात उतरायला मज्जाव केलेला आहे। पोलिसांकडून तशी खबरदारी सुद्धा घेतली जाते, पण पाण्याचा प्रवाह किती मोठा आहे हे आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। प्रतिनिधी सागर शिंदेंकडून आपण अपडेट्स घेणार आहोत। सागर, सध्या नेमकी तिथे काय परिस्थिती आहे? पर्यटक आहेत का आणि पोलिसांकडून काय काळजी घेतली जाते? मग या ठिकाणी रिद्धी मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आलेले आहेत, पण या ठिकाणी काल रात्री पासून 24 तासामध्ये 216 मिमी इतका पाऊस झाल्यामुळे जोरदार आता नदी नाले असतील ओसंडून वाहू लागलेले आहेत। आपण जर माझ्या मागे पाहिलं, आपण जर भुशी डॅमचा परिसर पाहिला तर या भुशी डॅमच्या परिसरावर जोरदार पाणी आपल्याला दिसून येत आहे आणि या पाणी या ठिकाणी पाहण्यासाठी राज्यभरातून लोक या ठिकाणी येत असतात, पण ह्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आता त्यांना उतरता येत नाहीये, कारण की या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीमुळे या ठिकाणी हे पाण्यात उतरण्यासाठी पर्यटकांना बंदी करण्यात आलेली आहे। एकूणच आपण जर पाहिलं, काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणाच्या ज्या काही सुरक्षा असतील त्या नियम अटी लागू करण्यात आला, पण तरी काही उत्साही पर्यटक आपण जर पाहिला या ठिकाणी वरती जाऊन त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करत आहेत व आपला जीव देखील त्या ठिकाणी धोक्यात टाकत आहे। एकूणच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे व वर्षविहाराचा लोक या ठिकाणी आनंद घेताना आपल्याला दिसून येते। रिद्धी जी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।